हॅलो एव्हरीवन, तुमका सगळ्यांक मनापासून स्वागत। आज आम्ही होळीच्या सणाच्या निमतान सामकी मऊ लुसलुशीत अशी पुरणाची पोळी कशी करपाची ती पळोवया। बरेचदा पोळी लाटता असताना पुरण भायर सरता, तसेच भाजता असताना ती फुटता, कारण आमका योग्य प्रमाण आणि पद्धत खबर असना। तशीच पुरणपोळी थंड जातकच कडक जाता। तर ह्या व्हिडिओन हांव तुमका काय टिप्स शेअर करतले, तर हो व्हिडिओ तुम्ही एंड बसून नक्की पळयात। सगळ्यात पहिले आम्ही पुरणपोळीक पीठ मळून घेऊया। पीठ मळपाक हांवें 1 कप गव्हाचे पीठ घेतला आणि 1 कप मैदो घेतला। चडशे लोक सगळो मैदो यूज करतात, पण आज हांवें हांगा हाफ मैदो आणि हाफ गव्हाचे पीठ घेतला। पुरणपोळीक येल्लो रंग येवपाक थोडीशी हळद घातल्या आणि पाव चमचो मीठ घातला। हळद आणि मीठ पिठान मिक्स करून घेवपाचे। आता थोडे थोडे उदक घालून पीठ मळून घेऊया। पुरणपोळीक पीठ मातशें मोव कालून घेवपाक जाय। पीठ कालयत असताना अशें सगळेकडेन एकठांय करून करून मळून घेवपाचे। पोळयेक किंवा चपात्यांक अशेंच पीठ मळून घेतात। हातीन अशें थोडे थोडे उदक घालून मळून घेवपाक जाय। एकदम उदक घातिल्ले पेक्षा हातीन उदक चड पडल्यार काडू शकता, म्हणून हातीनच उदक घेऊन पीठ मळून घेयात। पुरणपोळीचे पीठ बरें मोव मळून घेवपाक जाय। तुम्ही पोवू शकता अशें हे ओडून येता। जशी पुरणपोळी आम्ही लाटतले तितले ते इवनली बरी लाटून येतली। आता तेजेर 1 चमचो तेल घालता। तेल घालतकच हे पीठ एक 2 ते 3 मिनिटां बरें आमकां मळून घेवपाक जाय। अशें मळून घेतल्यार पीठ मोव जाता, पिठाक बरी इलास्टिसिटी येता आणि जेन्ना आमी पोळी लाटतली तेन्ना पुरण भायर येवपाक पावना। आता हे पीठ आमकां 2 वरां धापून दवरपाचे। 2 वरान हे पीठ बरें फुलून येतले। पुरण करपाक हांवें 1 कप चण्याची डाळ घेतल्या। हांवें ह्या मापान डाळ घेतल्या। तुम्ही खंयची एक वाटी किंवा कप मेजरमेंटाक घेयात। ही डाळ हांवें 3 वरां भिजत दवरिल्ली। आता हे डाळीचे सगळे उदक काढून डाळ कुकरान घालया। आता ज्या कपान हांवें डाळ घेतिल्ली त्याच कपान हांव 2 कप उदक घालता। हांवें हांगा 2च कप उदक घेतला। तेजे बरोबरूच थोडीशी 2 पिंच हळद घालता। 1 चमचो बरें तूप घालता। तुम्ही ह्या जाग्याचेर तेल सुद्धा घातल्यार जाता। कुकराचे धापणे धापून विसल लावून हो कुकर आता हांव गॅसीर दवरता। गॅसीचो फ्लेम हांवें मिडियम दवरला। कुकराक 2 ते 3 सिटी येयसर डाळ शिजोवन घेवपाक जाय। 2 ते 3 सिटयेन डाळ बरी सॉफ्ट जावन येतात, तेज्या चड सिटी काडनाकात। हे पळयात, डाळ बरी शिजून आयल्या। आता ही डाळ रोकडीच गाळून घेवपाक जाय। थोडो वेळ आमकां ही डाळ अशीच दवरपाक जाय, सगळे एक्स्ट्रा उदक निस्तावन वतले। डाळीचे सगळे उदक निस्तून घेवपाचे। त्याच मापान हांवें 1 कप किसल्ले गोड घेतला। मार्केटान जॅगरी पावडर मेळटा, तो सुद्धा यूज केल्यार जाता। गोडा बदला तुम्ही 1 कप साखर घेतल्यार जाता, नाजाल्यार हाफ गोड आणि हाफ साखर घेतल्यार जाता। गॅस हांगा एकदम लो दवरपाचो। आता ही डाळ पोटॅटो स्मॅशर घेऊन स्मॅश करून घेवपाची। तुमचे कडेन ना जाल्यार पेलो किंवा वाटी घेऊन सुद्धा अशी स्मॅश करून घेयात। डाळ अशी बरी मॅश करून घेतल्यार मिक्सरान किंवा चाळणीन घालपाक नाका। जर डाळ बरी शिजून आयल्यार ही 2 ते 3 मिनिटांन बरी मॅश जावन येता। डाळी बरोबर गोडूय बरें विरघळून आयला। गोडाक लागून हे पुरण पातळ जाला। आता हे पुरण आमकां लो टू मिडियम गॅसीचेर सुकसर घोटून घेवपाक जाय। हे पुरण सुकोवन घेवपाक म्हाका 10 ते 15 मिनिटां लागली। आता हे पुरण परफेक्ट जाला म्हणून कशें समजपाचे? जर तुमचे कडेन असो लाकडी कायलातो आसत जाल्यार असो पुरणाक तोपून पळयात। जर असो उबो उरलो जाल्यार पुरण परफेक्ट जाला म्हणून कळटा। तुम्ही स्टिलाचो चमचो सुद्धा घेतल्यार जाता। आनी एक टीप सांगता, हातीन थोडेशे पुरण घेऊन अशें पुरणाचो गुळो करून घेयात। जर तो हातीक चिटकना आणि स्मूथ बॉल जावन येता तेन्ना कळटा की पुरण परफेक्ट जाला म्हणून। आता हे पुरण आमकां थंड करून घेवपाक जाय। पुरण थंड जाले उपरांत तितून हाफ चमचो वेलचीचो पावडर घालता। थोडे जायफळ किसून घालता। जायफळ तुम्ही स्किप करनाकात, तेजो वास बरो येता। पुरण गरम असताना जायफळ घातल्यार जायफळाचो टेस्ट कडू जाता, तशेंच वेलचीचो आणि जायफळाचो वास कमी जाता। 2 वरान हे पीठ बरें फुगून आयला। जितले आमचे पीठ बरें फुगता तितलेच आमची पुरणपोळी बरी जाता, सॉफ्ट जाता।
हांवें हांगा पिठाच्या गुळापेक्षा पुरणाचो गुळो मातसो चड मोठो दवरला. जर पुरणपोळ्येन पुरण बरें भरलें जाल्यार ती पुरणपोळी खावपाक खूब रुचीक लागता, तशीच पळोवपाकूय बरी दिसता. म्हणून तुमी पुरणाची क्वॉन्टिटी मातशी चडूच दवरात. हांवें हांगा तेल यूज केलां, तुमी पीठ सुद्दां यूज केल्यार जाता. आतां ही पिठाची गुळी अशी फ्लॅट करून घेवपाची. मदलो भाग आमकां मातसो दाटूच दवरपाक जाय. अशी पुरणाच्या गुळयेर घालून पुरण बरें भरून घेवपाक जाय. अशें सगळे सायडीन आमकां पुरण बरें दामून भरून घेवपाक जाय. तुमी पळोवंक शकता पुरण बरें स्टफ जावन आयला, कारण पीठ बरें आमी सॉफ्ट करून घेतिल्लें. आतां हो गुळो असो प्रेस करून घेवपाचो. अशे भशेन सगळे सायडीन प्रेस करून घेवपाचें. अशें केल्यार पुरण सगळे कडेन पसरता. हांवें हांगा पुरणपोळी लाटपाक गव्हाचें पीठ घेतलां, तुमी मैदो सुद्दां घेतल्यार जाता. हांगा तुमी लाटत वचात. पुरणपोळी आमकां मातशी हांगा पातळ लाटून घेवपाक जाय. तुमी पळोवंक शकता हांगा खंयचेच वटेन पुरणपोळी फुटूना. लास्टाक अशे लाटफळेच गुंडावन पुरणपोळी लाटून घेयात, नाजाल्यार पुरणपोळी पिड्यार जावपाक शकता. एक्स्ट्रा पीठ आसा जाल्यार अशें फाफडून उडयात. गॅसार तवो दवरून तवो बरो तापोवन घेवपाचो. तव्यार थोडेशें तूप किंवा तेल घालून गॅस मिडियम दवरून पुरणपोळी तव्यार घालपाची. पुरणपोळीची एक सायड मातशी भाजून येतकच अशी पलटून घेवपाची, म्हणजे कलर मातसो चेंज जायसर भाजून घेवपाक जाय. आतां हेजेर तुमी तेल किंवा तूप घातल्यार जाता. पुरणपोळी बरे तुपान भाजले जाल्यार ताका वेगळोच टेस्ट येता. हांगा तुमी पळोवंक शकता पुरणपोळी कितली बरी फुलून आयल्या ती. दोनी सायडींतल्यान आमकां बरी ही भाजून घेवपाक जाय. पुरणपोळीक दोनी सायडींतल्यान बरो ब्रावन कलर येवपाक जाय. ह्याच भशेन हांव तुमकां आनी एकदां करून दाखयता. अशें आमकां पिठाचो गुळो घेवपाक जाय. बोटाक इल्लेशें तेल लावन अशी आमकां पीठ स्प्रेड करून अशी पुरणाची पोळी दामून दामून स्टफ करून घेवपाक जाय. अशें सगळे वटेन बंद करून घेवपाक जाय. ही दुसरी पुरणपोळी सुद्दां हांवें अशी लाटून घेतल्या. हांगा पळयात पुरणपोळी हांवें कितली पातळ लाटून घेतल्या. ही सुद्दां पुरणपोळी बरी फुलून आयल्या. अशी पुरणपोळी तुमी नक्की करून पळयात, खूब टेस्टी लागता. आणि ही पुरणपोळी 2-3 दीस सुद्दां स्टोर करून दवरल्यार पिड्यार जायना. ही रेसिपी आवडली जाल्यार व्हिडिओक लाईक करात, शेअर करात आणि चॅनलाक सबस्क्राईब करात. तुमचो असोच मोग आसूं.